समाजानंतर आता मुस्लिमांना सुद्धा ओबीसी मधून आरक्षण मिळावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। मुस्लिमांना ओबीसी समाजातून आरक्षण द्या असं जरांगे यांचं म्हणणं आहे। मुस्लिम समाजाच्या सुद्धा कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत असा मोठा दावा जरांगे पाटलांनी केलाय। तर सरकारनं अनुपालन बिल आणावं असं आता सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। सरकारी नोंदी ह्या मुसलमानांच्या सुद्धा निघाल्या। जर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात, लिंगायत समाजाच्या निघाल्यात, मारवाडी समाजाच्या निघाल्यात, ब्राह्मण समाजाच्या निघाल्यात, आणखीन लोहार समाजाच्या निघाल्यात, जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात, हे शेतकरी आहेत, कुणबी आहेत म्हणून, तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे। की संपूर्ण देशाचा काश्मीर टू कन्याकुमारी जिथे जिथे आरक्षणाची मागणी आहे ती सगळी बिलं मागवा। एक कॉम्प्रिहेन्सिव्ह 1 नाही 2 नाही 4 दिवस चर्चा करू आणि एकदा काय तो न्याय प्रत्येक समाजाच्या मागणीला देऊया। ही मागणी पण मग एक कुठलं तरी बिल आणायचं, मग ती एक आरक्षण द्यायचं, संपलं, मग दुसरं आणायचं, असं कसं चालेल? केंद्र सरकारमध्ये एवढी सत्ता असताना 10 वर्षात त्यांनी आरक्षणाबद्दल काय केलं? इलेक्शन आले की आरक्षण देऊ म्हणायचे। दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिलाय। सरकारनं खरं बोलावं आणि 13 जुलैपर्यंत सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करावी असं जरांगे यांचं म्हणणं आहे। तर वाशीतल्या गुलालाचा अपमान केला तर विधानसभेत तुमच्यावर गुलाल रुसेल असा सूचक इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। मराठवाड्यातला मराठा समाज हा कुणबी की गावागावासह तालुक्यासह या नोंदी आहेत हैदराबाद संस्थांच्या, आणि ह्या सरकारी नोंदी आहेत। सरकारी नोंदी आहेत ते देणं या 13 तारखेच्या आत बंधनकारक, ही शब्द मी सरकारसाठी वापरतोय, तुम्हाला बंधनकारक। कोणी आंदोलन केलं म्हणून सरकारी नोंदी जर तुम्ही थांबवणार असाल तर सरकारच अस्तित्वात आहे का नाही याचा विचार महाराष्ट्रासह देशातल्या जनतेला विचार करावा लागणार। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे देता येत असली तर द्या, कारण त्या सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या गुलालाचा वाशीतला अपमान होऊ देऊ नका। जर सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीची आमच्याप्रमाणे व्याख्या नाही केली तर वाशीतल्या गुलालाचा अपमान करू नका। विधानसभेला तुमच्यावर गुलाल रुसल। आचारसंहितेचा नंतरचा बहाणा आम्ही ऐकणार नाहीत, आम्ही दुःखी नाहीत, आम्ही रुसणार नाहीत। तुम्ही द्या नका देऊ, आम्ही मिळवणार आहेत। एवढंच होईल की आम्हाला राजकारणात उतरावं लागणार आहे तुम्ही जर नाही दिलं तर, कारण त्यानंतर झाल्यावर देऊ आचारसंहिता ह्यो शब्द आमच्यासाठी प्रमाण नाही। आम्ही त्याच्यावर कसलाच विश्वास मराठीत ठेवत नाहीत आणि तिथून पुढं आम्हाला कोणाला शब्द नाही बोलण्याची इच्छाच राहणार नाही।